नमो नमः छात्रा. आज आपण इयत्ता 9वीचा प्रथम पाठ सुष्ठु गृहीतः चौरः हा बघणार आहोत. सुष्ठु गृहीतः चौरः म्हणजे उत्तम प्रकारे चोर पकडला. गृहीतः म्हणजे पकडणे आणि चौर म्हणजे चोर. बघा, देवदत्त नाम कोपी धनिकः आसीत. देवदत्त नावाचा कोणीतरी एक श्रीमंत, धनिक म्हणजे श्रीमंत होता. एकदा तस्य धनस्युतः लुप्त. एकदा त्याचं पैशांचं पाकिट हरवलं. लुप्त म्हणजे हरवणे. तस्य गृहे षड्भृत्याः आसन. त्याच्या घरी, तस्य त्याच्या, गृहे सप्तमी विभक्ती वापरली आहे. त्याच्या घरी षड म्हणजे 6, भृत्या म्हणजे नोकर, आसन होते. तेषु एव एकः चौरस्यात्. त्यांच्यामधीलच एक चौर असेल म्हणजे चोर असेल. इति तस्य मतम, असे त्याचे मत होते. चौरम ग्रहीतुम सह वीरबलम सहाय्यम अयाचत. चोर पकडण्यासाठी, ग्रहीतुम म्हणजे पकडण्यासाठी, सह वीरबलम सहाय्यम अयाचत, त्याने वीरबलाची मदत घेतली. सहाय्यम अयाचत म्हणजे मदत घेतली किंवा मागितली. वीरबलः अवदत. वीरबल म्हणाला, मित्र, अद्य सायंकाले तव सर्वान भृत्यान मम गृहम प्रेषय इति. बिरबल जो होता तो म्हणतो, अवदत हे पास्ट टेन्स आलेले आहे, लंगलकार. मित्र, आज, अद्य म्हणजे आज, सायंकाळी तुझ्या सगळ्या नोकरांना माझ्या घरी पाठव असे. प्रेषय म्हणजे पाठव. सायंकाले इथे पण सप्तमी विभक्ती वापरलेली आहे. यथा निश्चितम सर्वे सेवकाः वीरबलस्य गृहम आगताः. ठरल्याप्रमाणे, यथा निश्चितम म्हणजे ठरल्याप्रमाणे, सर्व सेवक वीरबलस्य षष्ठी विभक्ती, गृहम घरी, आगताः म्हणजे आले. वीरबलेन पूर्वमेव सर्वेषां कृते समानोन्नतयः यष्टिका आनीतः. वीरबलेनं तृतीय विभक्ती आलेली आहे. पूर्वमेव म्हणजे आधीच, सर्वेषां कृते सगळ्यांसाठी, समानोन्नतय यष्टिका, आता यष्टिका म्हणजे काठी, समानोन्नतय म्हणजे समान उंचीची, आनीतः म्हणजे आणलेली होती. सहसेवकान अवदत, तो सेवकांना म्हणाला, भो पश्यंतु. आता भो जो आहे तो संबोधन वाचक आहे, संबोधन विभक्ती आहे, संबोधनकारक आहे. पश्यंतु बहुवचन वापरलेलं आहे कारण ते 6 जण आहेत. एताहा माया यष्टिका. ह्या माया यष्टिका आहे म्हणजे मायेच्या काठ्या आहेत, जादूच्या काठ्या आहेत. तासु एकाम यष्टिकाम स्वीकृत्य, तासु त्यांच्यामधीलच एक यष्टिका घेऊन, सर्वे देवदत्तस्य गृहम गंतव्यम. सगळ्यांनी देवदत्ताच्या घरी परत जा. श्वप्रभाते पुनरागंतव्यम. आणि उद्या सकाळी पुन्हा या. श्वप्रभाते उद्या सकाळी, पुनरागंतव्यम म्हणजे पुन्हा या. येन केनापि धनस्युतः चोरितः स्यात् तस्य यष्टिका अंगुली मात्रम दीर्घा भविष्यति. ज्याने कोणी, येन केनापि म्हणजे ज्याने कोणी, धनस्युत म्हणजे त्याची धनाची पाकिट जे चोरलेलं आहे, त्याची यष्टिका, तस्य यष्टिका म्हणजे त्याची यष्टिका, त्याची काठी, अंगुली मात्रम म्हणजे बोटभर, दीर्घा भविष्यती मोठी होईल. रात्रौ सर्वे भृत्या सुखेन निद्राम अकुर्वन ऋते एकस्मात. म्हणजे काय, तर रात्री सगळे सेवक सुखाने निद्राम अकुर्वम म्हणजे झोपी गेले. सर्वे भृत्याः सुखेन निद्राम अकुर्वम, सगळे सेवक सुखाने, सुखेन तृतीय विभक्ती आलेली आहे. निद्राम अकुर्वन झोपी गेले. अकुर्वन हा सुद्धा लंगलकार आहे, पास्ट टेन्स आहे. ऋते एकस्मात एक जण सोडून, ऋते एकस्मात म्हणजे एक जण सोडून. स अचिंतयत तो विचार करू लागला. अचिंतयत पण पास्ट टेन्स आहे, लंगलकार आहे. श्वः प्रातः मम चौर्यम प्रकटितम भवेत. उद्या सकाळी, श्व म्हणजे उद्या, प्रातः म्हणजे सकाळी, मम चौर्यम प्रकटितम भवेत माझी चोरी उघडीला येईल. अतः अहम अधुना एव मम यष्टिकाम अंगुली मात्रम कर्तयामी. म्हणूनच मी आत्ताच काय करतो, माझी यष्टिका म्हणजे माझी काठी, अंगुली मात्रम कर्तयामी म्हणजे बोटभर कापून ठेवतो. कर्तयामी म्हणजे कापून ठेवतो. इति चिंतयित्वा तथा कृत्वा सह सुखेन सुप्तः. इति चिंतयित्वा असे विचार करून, असा विचार करून, तथा कृत्वा तसे करून, सह सुखेन सुप्त तो सुखाने झोपी जातो. अन्यद्दुः लघु यष्टिकाम दृष्टवैव वीरबलेन चौरः सम्यक ज्ञात गृहीतः च. तर बघा, ज्याप्रमाणे वीरबलाने
सांगितलेलं होतं की ह्या मायेच्या काठ्या आहे आणि या मायेची काठ्यांनी काय होणार आहे, ज्याने चोरी केलेली आहे त्याची काठी बोटभर वाढणार आहे. खरं तर त्या मायेच्या काठ्या नव्हत्याच, पण वीरबलाने चोराला पकडण्यासाठी ही आयडिया केलेली होती आणि ह्या युक्तीमुळे तो चोर व्यवस्थित पकडू शकला. म्हणून ते काय म्हणताय, अन्यद्यू लघुयष्टिका. लघुयष्टिका म्हणजे छोटी काठी. दृष्टवैव म्हणजे बघून. वीरबलेन चौर सम्यक ज्ञात. वीरबलाने काय केलं, चोराला सम्यक ज्ञात म्हणजे उत्तम प्रकारे जाणलं. ज्ञात म्हणजे जाणलं. गृहीत च म्हणजे पकडले. गृहीत म्हणजे पकडणे. आता ज्या ठिकाणी च हा शब्द येतो, तो च हा शब्द आपल्याला आणि म्हणजे और या माध्यमातून वापरलेला असतो. म्हणजेच काय, ज्ञात आणि गृहीत या दोन शब्दांमध्ये तो च आलेला आहे. म्हणजेच जाणले आणि पकडले. अपराधी भृत्य वीरबलस्य पादयोः पतित्वा स्वस्य अपराधम अंगीकृतवान धनस्युतम च प्रत्यर्पितवान. बघा, अपराधी भृत्य जो अपराधी होता सेवक, त्याने वीरबलस्य पादयोः म्हणजे वीरबलाच्या पाया पडला. पतित्वा म्हणजे तिथे त्याच्या पाया पडून स्वस्य अपराधम स्वतःचा अपराध स्वतःचा गुन्हा अंगीकृतवान म्हणजे स्वीकारला आणि धनस्युत प्रत्यर्पितवान आणि त्या धनस्युत जे होतं धनाची पिशवी जी होती ती प्रत्यर्पितवान म्हणजे परत केली. प्रति प्लस अर्पितवानची संधी झालेली आहे इथे आणि प्रत्यर्पितवान शब्द तयार झालेला आहे. तुम्हाला सगळ्यांना हा पाठ समजला असेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.